नमस्कार. मी साळुंखे JB, पृथ्वीराज कपूर ज्युनियर कॉलेज ऑफ व्होकेशनल, लोणी काळभोर, तालुका हवेली, जिल्हा पुणे. आज आपण पेपर 2 मधील इलेक्ट्रिक फॅन म्हणजे विद्युत पंखे या धड्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वसाधारणपणे प्रत्येक घरामध्ये, दुकानामध्ये, दवाखाने असतील, या ठिकाणी किंवा कारखाने असतील, या ठिकाणी फॅनचा वापर होतो. फॅनचा वापर हा सर्वसाधारणपणे हवेचा झोत मिळवण्याकरता केला जातो. परंतु काही जे स्पेसिफिक फॅन असतात त्यांचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो, तो आपण नंतर पाहणार आहोत. तर विद्युत पंख्याचे प्रकार प्रथम आपण पाहूया. पहिला प्रकार आहे सिलिंग फॅन. सिलिंग फॅन हा छताला अडकवला जातो, म्हणून त्याला सिलिंग फॅन म्हटलं जातं. त्याला 3-4 अशी पाती असतात. दुसरा प्रकार आहे टेबल फॅन. हा फॅन टेबलवर किंवा जमिनीवर ठेवला जातो, म्हणून याला टेबल फॅन म्हटलं जातं. तिसरा प्रकार आहे एक्झॉस्ट फॅन. या एक्झॉस्ट फॅनचा उपयोग आपल्या किचनमध्ये वगैरे केलेला असतो. यामुळं धूर, प्रदूषित हवा, रासायनिक वायू बाहेर फेकण्याकरता याचा वापर होतो. वॉल माउंटिंग फॅन हा पुढचा प्रकार आहे. ज्या ठिकाणी छताची उंची कमी असते अशा ठिकाणी वॉल माउंटिंग फॅनचा उपयोग केला जातो. हा फॅन भिंतीवर बसवला जातो. त्याच्या पुढचा प्रकार आहे 5वा पेडस्टल फॅन. हा टेबल फॅनप्रमाणेच असतो, परंतु ज्या ठिकाणी सभागृह, मंगल कार्यालय अशा ठिकाणी याचा उपयोग केला जातो. याची उंची कमी जास्त करता येते, म्हणून याला पेडस्टल फॅन म्हणतात. 6वा प्रकार आहे ब्रॅकेट फॅन किंवा केबिन फॅन. यामध्ये केबिन फॅन हे छोटे ऑफिस असतील त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. तर आणि काही फॅन असतात ते ट्रक, कार किंवा बसमध्ये त्याचा वापर केला जातो. यामध्ये DC मोटर असते. ही साधारणपणे 12 व्होल्ट ते 24 व्होल्ट वर काम करते. तर या पद्धतीनं हे फॅनचे प्रकार आहेत. आता आपण प्रथम पहिला फॅन सिलिंग फॅन बघणार आहोत. तर सिलिंग फॅनमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे सिलिंग फॅनचा उपयोग छताला अडकवण्याकरता होतो आणि कमीत कमी या फॅनची जमिनीपासून उंची 9 फुटापर्यंत असावी. आता या फॅनची रचना आपण प्रथम बघूया. प्रथम हा फॅन इथं आपण बघितला आहे, तर हा हँगिंग रॉड असतो. हँगिंग रॉड आहे. हा हँगिंग रॉड तुम्ही त्याची 1 किंवा 2 तुम्हाला गरजेनुसार तुम्ही हँगिंग रॉड एकामेकाला नटबोल्टच्या साहाय्याने जोडू शकता. त्याच्यानंतर त्याच्या हँगिंग रॉडवरच कपॅसिटर किंवा कनेक्टर टर्मिनल हाऊसिंग म्हणजे त्याला त्या ठिकाणी मोटर वाइंडिंगमधून आलेली टोके जोडलेले असतात आणि कपॅसिटर बसवलेला असतो. तर फॅनच्या आतल्या बाजूचं याची जरा वैशिष्ट्यपूर्ण अशी मोटर असते. यामध्ये परमनंट कपॅसिटर मोटर असते. परंतु या मोटरमधला आत्तापर्यंतच्या आपण मोटरमध्ये बघितलं, स्टेटर वाइंडिंग बाहेरच्या बाजूला असतं आणि रोटर आत असतो. परंतु या फॅनमध्ये असं असतं की या फॅनमध्ये रोटर बाहेर असतो आणि वाइंडिंग आत असतं. उलटं असतं. इतर मोटरच्या पेक्षा जरा याची रचना वेगळी असते. रोटर बाहेरील बाजूच असतो आणि स्टेटर वाइंडिंग आतल्या बाजूला असतं. तर
ह्या वाइंडिंग एका बॉडीवर बसवलेलं असतं, बॉडीच्या आतील बाजूस असतं. या बॉडीवर पाती जोडलेली असतात. ही पाती इथं शंक आहे, ते इथे दिसते आपल्याला. हे रिवेटच्या सहाय्यानं आणि स्क्रूच्या सहाय्यानं काय केलेलं असतात, शंक व पात्याला जोडलेला असतो. इथं हे क्लिअर दिसते आपल्याला. आणि पाती साधारणपणे पाती 3 असतात, 4 असतात, गरजेनुसार पाती बसवलेली असतात. ही पाती साधारणपणे पत्र्याची, लोखंडी पत्र्यापासून बनवलेली असतात. आणि पात्याला पुढच्या बाजूला 10 ते 12 अंशाचा कोन दिलेला असतो. हे झालं पात्याची रचना किंवा त्याची जोडणी. त्याच्यानंतर इथं कॅनॉपी म्हणली, टॉप कॅनॉपी आणि बॉटम कॅनॉपी. अशा पद्धतीनं दोन एक प्लॅस्टिकपासून बनवलेले गोलाकार असं आकर्षक पद्धतीचं ही कॅनॉपी असतात. तर जी वर असते त्याला टॉप कॅनॉपी म्हणतात आणि खालच्या बाजूला बसवतात ती बॉटम कॅनॉपी. तर याच्या आतल्या बाजूला कपॅसिटर, टर्मिनल, हाऊसिंग किंवा कनेक्टर आपण म्हणतो ते आतल्या बाजूला असतात. दिसायला हे झाकलं जातं, सर्व आकर्षकपणा मिळवण्याकरताच याचा वापर होतो आणि सुरक्षित राहतं. याच्या आतल्या बाजूला शॅकल वगैरे असतात. आता इथं बेरिंग, काही सिलिंग फॅनला एकच बेरिंग असतं. इथं 2 बेरिंग दाखवली, ते बॉल बेरिंग म्हणले. इथे बेरिंग आहेत. काही सिलिंग फॅनला एकच बेरिंग असतं, काही सिलिंग फॅनमध्ये 2 बेरिंग असतात. तर अशा पद्धतीनं हे बॉल त्याच्यावर कॅप लावलेली असते, त्याला बेरिंग कॅप वगैरे म्हणतात. तर अशा पद्धतीनं ही फॅनची रचना आहे. आता फॅन आपल्याला काय करावा लागतो, छताला जोडताना एका हुकाला जोडावा लागतो. तर ते शॅकलच्या सहाय्यानं जोडलं जातं. तर हे अशा पद्धतीने हे क्लिप असतात, हे नटबोल्ट, हे लॉकपिन सुरक्षिततेकरता काय हादऱ्यानं काय होत असतात, ते नटबोल्ट ढिले होत असतात. मग ते त्यातून बाहेर पडू नयेत म्हणून हे लॉकपिन, अशा 2 लॉकपिन असतात. ते लॉकपिनमुळं सुरक्षितता वाढते त्याची. हे रबराची एक बॉबिन असते, त्याच्यामुळं काय केलं जातं की व्हायब्रेशन, म्हणजे फॅन चे व्हायब्रेशन कमी होतात आणि फॅनचा आवाजसुद्धा काय होतो त्यामुळे जास्त येत नाही. तर अशा पद्धतीने ही सिलिंग फॅनची रचना आहे. तर थोडं आता आपण सिलिंग फॅनचे सर्किट डायग्रॅम किंवा विद्युत मंडली आकृती म्हणून ती बघूया आणि त्याची कार्यपद्धत बघूया. तर साधारणपणे जवळजवळ सर्व सिलिंग फॅनमध्ये परमनंट कपॅसिटर मोटर असते. त्यामध्ये आता मागं आपण बघितलेलं आहे की यामध्ये 2 वाइंडिंग असतात, रनिंग वाइंडिंग आणि स्टार्टिंग वाइंडिंग. स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये हा कपॅसिटर आहे आणि हा रोटर आहे. तर रोटर हा स्क्विरल केज पद्धतीचा असतो, त्याच्यामध्ये असे हे बार भरलेले असतात. आणि आता या फॅनचं स्पीड आपल्याला कमी जास्त करायचं असतं, त्यावेळेला अशा पद्धतीचे रेग्युलेटर आपण स्विचबोर्डवर बसवतो. तर हा रेजिस्टिव्ह टाईप रेग्युलेटर आहे. ज्यावेळेला इथं हा तुम्ही नॉब ठेवा त्यावेळेला तो ऑफ असेल, ज्यावेळेला तुम्ही हा इथं नॉब टाकाल त्यावेळेला हा संपूर्ण रेजिस्टन्स सर्किटमध्ये येतो, त्यामुळे व्होल्टेज ड्रॉप वाढतो आणि फॅनचं स्पीड कमी राहतं. जसं तुम्ही हा नॉब असा 2, 3, 4, 5 वर टाकत न्याल तसं हा रेजिस्टन्स सर्किटमधून कट होत जातो आणि व्होल्टेज ड्रॉप कमी होतो आणि फॅनचं स्पीड वाढत जातं. तर हे रेग्युलेटरचं कार्य, रेग्युलेटरमुळं फॅनचं स्पीड काय करता येतं आपल्याला कमी जास्त करता येतं आणि रेग्युलेटर हा फॅनच्या वाइंडिंगच्या सिरीजमध्ये जोडलेला असतो. तर हा कपॅसिटर आहे, हे स्टेटर वाइंडिंग आणि रनिंग वाइंडिंग. ह्या वाइंडिंग सर्वांचे टोकं तर आपण मागाशी कनेक्टर बघितला त्या कनेक्टरमध्ये आणून ही टोकं जोडलेली असतात. त्यानंतर पुढचा आपण बघणार आहे टेबल फॅन.
तर टेबल फॅन म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे हा टेबलवर ठेवला जातो किंवा जमिनीवर ठेवला जातो. तर यामध्ये सुद्धा परमनंट कपॅसिटर मोटर असते आणि हा रोटर असतो मध्यभागी. आता याची रचना अशी असते की याच्या मागच्या बाजूला ऑसिलेटिंग मेकॅनिझम म्हणजे गिअर यंत्रणा असते, वर्म गिअर असतात. यामुळे काय केलं जातं की फॅन 120 अंशामध्ये काय करत असतो, आपल्या हवेच्या झोताची दिशा बदलत असतो. हा शाफ्ट आहे मोटरचा. हा शाफ्टवर काय केलं, पाती जोडलेली आहे. तर पाती 3 असतील 4 असतील, तर ही पत्र्याची पाती असतात. आता सध्या प्लॅस्टिकची सुद्धा पाती बसवली जातात. तिथं स्क्रू असतात, त्या स्क्रूच्या साहाय्याने शाफ्टवर काय केलं, घट्ट पाती जोडलेली असतात. हे वरच्या बाजूला गार्ड आहे किंवा संरक्षक जाळी म्हणूया आपण, कारण हे पात्यापासून आपलं संरक्षण हवं, त्याला हात वगैरे लागू नये म्हणून हे संरक्षक जाळी किंवा गार्ड असं बसवलेलं असतं. हे संरक्षक ही 2 भाग असतात त्याची. इथे क्लॅम्प असतात, त्या क्लॅम्पच्या साहाय्याने ही पुढची बाजू तुम्ही गार्डची पुढची बाजू वेगळी करू शकता. तर मागील बाजूस मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं हे ऑसिलेटिंग मेकॅनिझम असतं किंवा गिअर यंत्रणा. जर हा ऑसिलेटिंग नॉब तुम्ही चालू केला तर गिअर यंत्रणा कार्यान्वित होते आणि ह्या 17 नंबरचा जो लिव्हर आहे त्याच्यावर दाब येऊन हा फॅन काय करतो, आपली दिशा बदलत राहतो, हवेच्या झोताची दिशा. असं इकडं जाणार, इकडे येणार, इकडे जाणार, इकडे येणार, असा हवेच्या झोताची दिशा बदलत राहते. आणि हे स्टँड आहे, हे स्टँड पोकळ असतं आतल्या बाजूनं. त्यातून तुम्ही काय केलं असतं, सप्लाय वायर वगैरे या मोटरला देण्याकरता त्यातून नेलेले असतात. इथं तुम्हाला वर हे जी फॅनची दिशा वर खाली सुद्धा करता येते. ते काय असतो, नॉब असतो, ॲडजस्टिंग नॉब असतो. त्यानं तुम्हाला तुम्ही काय करता, दिशा वर खाली सुद्धा करू शकता. खाली हा बेस आहे. ह्या बेसमध्ये इथं बॉडीवर काय वेळेस काय असतात, स्विचेस असतात आणि त्याच्या आतल्या बाजूला रेग्युलेटर असतो. रेग्युलेटर, कपॅसिटर बसवलेले असतात. तर ह्या स्विचेसचं वैशिष्ट्य असं असतं की त्याला खालच्या बाजूला एक लिव्हर असतं. म्हणजे तुम्ही एक स्विच पहिल्यांदा ऑन केला असाल म्हणजे तो दाबून खालीच राहिला असेल आणि तुम्हाला दुसरा स्विच ऑन करायचा असला तर तुम्ही दुसरा स्विच ऑन केल्यानंतर तो पहिला स्विच लिव्हर काय करते, त्याला वर ढकलते. त्यामुळे तो स्विच काय होतो, ऑफ होतो. तर लिव्हरच्याच त्याच्या खालच्या बाजूला लिव्हर म्हणजे पट्टी, पितळी पट्टी पट्ट्या जोडलेल्या असतात स्विचेसला खाली. म्हणजे एक स्विच दाबला की दुसरा ऑटोमॅटिक ऑफ होतो. आणि याला सप्लाय कॉर्ड वगैरे जोडलेली असते. सप्लाय कॉर्ड साधारणपणे 2.5-3 मीटरच्या सप्लाय कॉर्ड असतात. तर अशा पद्धतीने ही टेबल फॅनची रचना आहे. तर टेबल फॅनमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे याच पद्धतीनं परमनंट कपॅसिटर मोटर असते आणि त्याला रेग्युलेटर वगैरे बेसमध्ये बसवलेले असतात. तर हा झाला टेबल फॅन. पुढचा प्रकार आहे पेडस्टल फॅन. पेडस्टल फॅन हा टेबल फॅनसारखीच रचना असलेला आहे फॅन आहे. फक्त याची उंची तुम्हाला 2 फुटापासून 5 फुटापर्यंत अशी कमी जास्त करता येते. हे नॉब आहे, यानं तुम्ही काय करू शकता, या स्टँडची उंची कमी जास्त करू शकता. या स्टँडवरच काय असतात, स्विचेस असतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे जसे टेबल फॅन लावते तसे ह्या स्टँडवर असतात स्विचेस. आता अशी खाली गोलाकार बेस असतो किंवा काही फॅनला चौकोनी बेस असतो. याला सप्लाय कॉर्ड आणलेली असते, यातून वाशी वर नेलेली असते सप्लाय कॉर्ड. आणि बाकी ही टेबल फॅनसारखीच रचना याची. हे मोटर बॉडी, इथं मागच्या बाजूला ऑसिलेटिंग मेकॅनिझम गिअर यंत्रणा असते, तुम्हाला हवेच्या झोताची दिशा बदलता येते. आणि पुढील बाजूस ब्लेड असतात. आता हे ब्लेड 3 असतात आणि या ब्लेड वर ही संरक्षक जाळी किंवा आपण त्याला काय म्हणतोय, गार्ड बसवलेला असतो. हा फॅनसुद्धा हवेच्या झोताची दिशा, हा नॉब जर तुम्ही हे केला ऑन केला की हवेच्या झोताची दिशा हा बदलायला चालू करतो. हा फॅनची उंची कमी जास्त होत असल्यामुळे हा फॅन साधारणपणे सभागृह, मंगल कार्यालय ज्या ठिकाणी अशी गर्दी असते त्या ठिकाणी या फॅनचा वापर जास्त केला जातो. या फॅनमध्ये सुद्धा
परमनंट कपॅसिटर मोटर असतील. तर हे पेडस्टल फॅन नंतर आपण एक्झॉस्ट फॅन बघणार आहे. एक्झॉस्ट फॅन हा साधारणपणे याचा उपयोग मगाशी सांगितला हवेच्या झोताची दिशा हवेच्या झोत मिळवण्याकरता नाही याचा उपयोग होत, परंतु यातून हवा बाहेर फेकली जाते. तर हा फॅन साधारणपणे आपण तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की हा फॅन किचनमध्ये वगैरे काही म्हणजे असतो. तसेच काय मंगल कार्यालय असतील किंवा सिनेमागृह असेल, कारखाने असतील, त्या ठिकाणी ह्या फॅन वापरला जातो. कारण हा छताच्या खाली म्हणजे भिंतीच्या वरील बाजूस बसवलेला असतो. त्यामुळं काय होतं की वर जाणारा धूर, दूषित हवा, रासायनिक वायू असतील ते काय केले जातात, बाहेर फेकले जातात. तर हा फॅन ह्या फॅनमध्ये काही वेळेस काय केलेलं असतं, हिच्या आत जी मोटर असते ही शेडेड मोटर असते किंवा परमनंट कपॅसिटर मोटर असते. दोन्हीपैकी एक मोटर असते आणि हे पाते असतात. काही याला 4 पाते असतात, काही याला 5 पाते असतात. हे मागच्या बाजू आता ही पुढच्या बाजूला त्याचे जे आहे ते फ्रेम आहे, त्याला म्हणतात फ्रेम. आणि या फ्रेमला असे 4 होल असतात. 4 होल असतात. 4 होल 1 2 3 आणि 4 हे 4 होल काय करायचे, या मापानं तुम्ही काय करायचं, भिंतीवर होल मारायचे असतात आणि त्या ठिकाणी तो फॅन भिंतीवर बसवायचा असतो. पण त्याच्या अगोदर भिंतीला तुम्ही या आकाराचं हा आकार दिसतोय तुम्हाला गोल, या आकाराचं काय करावं लागतं, एक छिद्र पाडावं लागतं. आणि त्यानंतर हा फॅन काय केला जातो, भिंतीवर वरच्या बाजूला बसवला जातो. आणि मग त्या ठिकाणी फॅन बसवल्यानंतर मग त्या ठिकाणी तुम्ही फॅनला सप्लाय देण्याकरता त्या ठिकाणी त्याची वायरिंग वगैरे करायची असते. तर हा एक्झॉस्ट फॅन भिंतीवर काही वेळेस खिडक्यात सुद्धा बसवला जातो. तर खिडकीत बसवताना एक काळजी घ्यावी लागते की खिडकीमध्ये बसवल्यानंतर खिडकीला ह्या एवढ्या आकाराचं काय करायचं आहे, होल छिद्र पाडायचं किंवा तो फॅन बसून झाल्यानंतर पण खिडकीच्या बाकीच्या ज्या बाजू असतात त्या प्लायवूड फळ्यानं काय करायचे असतात, बंद करायचे असतात, म्हणजे बाहेर गेलेली हवा परत आत येत नाही. तर हा फॅन खिडकीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या सोयीनुसार बसवू शकता. तर हा झाला एक्झॉस्ट फॅन. त्याच्यानंतर वॉल माउंटिंग फॅन. हा वॉल माउंटिंग फॅन टेबल फॅनसारखाच असतो, परंतु फक्त यामध्ये काय आहे की इथं एका विशिष्ट कोणामध्ये त्याचा बेस आणि स्टँड यामध्ये विशिष्ट कोणामध्ये त्याला काय केलं असतं, वळवलेलं असतं. बाकी हा टेबल फॅनसारखीच रचना आहे. हे पाते आहेत, मग सांगितल्याप्रमाणे प्लॅस्टिकची पाती असतात. हे गार्ड आहे. हा इथं रेग्युलेटर आहे. हा रेग्युलेटर आपण काय करायचं, ह्या रोपनं म्हणजे एक दोरी असते, त्या दोरीनं काय केला जातो, हा थोड्या मागे काय केला जातो, फिरवला जातो. त्यामुळे कायचं स्पीड कमी जास्त केलं जातं किंवा बंद केलं जातं. हा रेग्युलेटर ह्या दोरीनं काय केला जातो, फिरवला जातो. आणि हा भिंतीवर बसवला जातो. कारण भिंतीवर का बसवायचा, काही वेळेस काय आता आपण बघतो की काही दुकानामध्ये छताची उंची कमी असते, मग त्या ठिकाणी सिलिंग फॅन जोडू शकत नाही किंवा टेबल फॅन टेबलवर ठेवला तर जागा जास्त व्यापतो. अशा ठिकाणी काय केलं जातं, हॉटेलमध्ये किंवा त्या ठिकाणी छताची उंची कमी आहे अशा ठिकाणी ही वॉल माउंटिंग फॅन भिंतीवर बसवली जातात. यामध्ये सुद्धा परमनंट कपॅसिटर मोटर्स असते, याची रचनासुद्धा टेबल फॅनसारखीच असते. परत फक्त हा भिंतीवर बसवतात म्हणून याला वॉल माउंटिंग फॅन असं म्हणलं जातं. तर अशा पद्धतीनं हे आपण सर्व फॅनची थोडक्यात कार्यपद्धती आणि रचना बघितलेली आहे. आता त्यानंतर फॅनचं टेस्टिंग कसं करायचं, तर फॅनमध्ये जनरली जी परमनंट कपॅसिटर मोटर असते त्यामध्ये 3 दोष निर्माण होतात, ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट आणि अर्धदोष. तर आता आपण ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट दोषबद्दल माहिती घेणार आहे. तर मगाशी आपण बघितल्याप्रमाणे काय केलं आहे, ही रनिंग वाइंडिंग आहे, ही स्टार्टिंग वाइंडिंग आहे, हा कपॅसिटर आहे आणि त्याच्या सिरीजमध्ये आपण हा 200 वॅटचा एक बल्ब जोडला आहे, हा टेस्ट लॅम्प आहे, याला सप्लाय द्यायचा, हा सिरीजमध्ये जोडायचा आहे वाइंडिंगच्या. तर प्रथम आपण रनिंग वाइंडिंगचं टेस्टिंग करणार आहोत.
रनिंग वायंडिंगच्या सिरीजमध्ये काय केला, हा टेस्ट लॅम्प जोडला. रनिंग वायंडिंगच्या सिरीजमध्ये हा टेस्ट लॅम्प जोडला. जर हे वायंडिंग चांगलं असेल तर हा लॅम्प मंद पेटेल. हा लॅम्प कसा पेटेल, मंद पेटेल. जर ह्या वायंडिंगमध्ये ओपन दोष असेल, कुठे वायंडिंग तुटलं असेल किंवा काय वायंडिंगमध्ये ओपन दोष असेल तर हा लॅम्प पेटणार नाही. आणि जर हा लॅम्प यामध्ये शॉर्ट सर्किट जर दोष असेल, वायंडिंगमध्ये शॉर्ट सर्किट दोष असेल तर हा लॅम्प काय होतो, प्रखर पेटतो हा लॅम्प प्रखर पेटतो. तर हे झालं रनिंग वायंडिंगचं. म्हणजे मंद पेटला तर चांगला आहे, पेटला नाही तर ओपन दोष आहे, आणि प्रखर पेटला तर शॉर्ट दोष आहे. आता हे स्टार्टिंग वायंडिंगचं सुद्धा त्याच पद्धतीने टेस्ट घ्यायचे. एक डॉट दाखवले त्या पद्धतीने ह्या टेस्ट लॅम्पची टोकं इथे जोडायचं आणि स्टार्टिंग वायंडिंगच्या दुसऱ्या टोकाला जोडायचं. त्याच पद्धतीनं टेस्ट लॅम्प मंद पेटला तर वायंडिंग चांगला आहे म्हणायचं. जर टेस्ट लॅम्प पेटला नाही तर वायंडिंगमध्ये ओपन दोष आहे, आणि टेस्ट लॅम्प प्रखर पेटला तर ह्या वायंडिंगमध्ये काय म्हणतात, शॉर्ट दोष आहे असं समजलं जातं. आता एक कपॅसिटरचं टेस्टिंग जनरली काय केलं जातं, की काय टेस्ट लॅम्पच्या साईन वगैरे करता येत नाही आपल्याला. तर आपण काय करायचं की कपॅसिटरला काय करायचं, सप्लाय वायर जोडायच्या, आणि कपॅसिटरला सप्लाय वायर जोडून कपॅसिटर चार्ज करायचा थोड्या वेळाकरता, आणि नंतर त्या दोन्ही वायर ज्यानं कपॅसिटर चार्ज केला आहे त्या दोन्ही वायर काय करायचं, सप्लाय त्याचा बंद करून त्या दोन्ही वायर शॉर्ट करायचे. किंवा काही वेळेस स्क्रूड्रायव्हरनं सुद्धा काय केलं जातं की कपॅसिटरची दोन्ही टोकं काय केली जातात, शॉर्ट केली जातात. जर कपॅसिटरमधून स्पार्किंग झालं किंवा आवाज आला, फट असा आवाज आला तर कपॅसिटर चांगला आहे म्हणतात. आणि जर कपॅसिटरमधून आवाज वगैरे आला नाही तर कपॅसिटर दोषी असं समजलं जातं. तर अशा पद्धतीनं हे टेस्टिंग केलं जातं. आता अर्थ टेस्ट घेताना काय केलं जातं की एक टोक वायंडिंगला म्हणजे इथं जोडा किंवा इथं जोडा, आणि दुसरं टोक आहे ते वायंडिंगला न जोडता काय केलं जातं, मोटर किंवा फॅनच्या धातूच्या भागाला जोडलं जातं. हे दुसरं टोक आपण वायंडिंगला जे जोडलं ते इथं न जोडता काय करायचं, मोटर बॉडीला म्हणजे फॅनच्या बॉडीला, मेटल बॉडीला जोडायचं. जर हे कुठं हे वायंडिंग किंवा हे वायंडिंग मध्ये जर अर्थदोष असेल, म्हणजे बॉडीला कुठं स्पर्श करत असेल, चिकटलं असेल ती, तर बॉडीमध्ये करंट येईल आणि ते बॉडीमधनं काय होईल, सर्किट असं पूर्ण होईल आणि लॅम्प पेटेल. लॅम्प पेटला की समजायचं यामध्ये अर्थदोष आहे. इथं जोडून बघायचं, इथं जोडून बघायचं, अशा पद्धतीने हे अर्थ टेस्टिंग केलं जातं. एक टोक इथं जोडा, एक टोक इथं जोडा, आणि दुसरं टोक टेस्ट लॅम्पचं कुठं जोडायचं, बॉडीला जोडायचं. तर अशा पद्धतीनं ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट आणि अर्थ टेस्ट या फॅनची घेतली जाते. आता दोष कारणे उपाय आपण बघूया. तर दोष कारणे उपाय बघत असताना पहिला दोष असा आहे की फॅन चालू होत नाही किंवा फॅन कार्य करत नाही, म्हणजे फॅन फिरतच नाही. आता फॅन फिरत नसला तर साधारणपणे काय होतं, प्रमुख दोषामध्ये काय की स्टार्टिंग वायंडिंगमध्ये ओपन दोष असेल. हे ओपन असलं तर फॅन फिरणारच नाही. रनिंग वायंडिंगमध्ये ओपन दोष असेल, हे ओपन असलं तरीसुद्धा फिरणार नाही. कपॅसिटर खराब असला तरीसुद्धा फॅन फिरणार नाही. मग काय करायचं, समजा ही वायंडिंग जर त्यामध्ये ओपन दोष असेल तर रिवाइंडिंग करायचं. रनिंग वायंडिंगमध्ये ओपन दोष असला तर रिवाइंडिंग करायचं. कपॅसिटर खराब असला तर कपॅसिटर बदलायचा. तर आणि काही वेळेस बेरिंगसुद्धा, मग अशी आपण बघितलं की बेरिंगसुद्धा काय झालेलं असतं, जाम झालेलं असतं. ते बेरिंग काय करायचं, गेलेलं असलं तर ते बदलून त्या ठिकाणी नवीन बेरिंग बसवायचं. तर हा झाला पहिला दोष, फॅन काम करत नाही. दुसरा दोष आहे, फॅन चालू करताच फ्यूज जातो. आता फ्यूज जातो ह्या नेहमी शॉर्ट सर्किटमुळे फ्यूज जातो. तर काय होतं की हे स्टार्टिंग वायंडिंगमध्ये शॉर्ट दोष असेल किंवा रनिंग वायंडिंगमध्ये शॉर्ट दोष असेल किंवा स्टार्टिंग वायंडिंग आणि रनिंग वायंडिंग एकामेकाला शॉर्ट झाले असतील तर फ्यूज जातो. मग अशा वेळेला काय करायचं, संपूर्ण रिवाइंडिंग फॅनचं करावं लागतं. तर फॅनचं बेरिंग जरी गेलं असलं, खराब झालेलं असलं तरीसुद्धा काय होतं, फॅनवर लोड येतो आणि काही वेळेस काय होतं, फ्यूज जातो. तर हे फ्यूज जाण्याची कारणं आणि त्याचे उपाय. दोष नंबर 3, फॅनला हात लावले शॉक बसतो. आता फॅनला हात लावले शॉक बसतो म्हणजे बॉडीमध्ये काय येत असणार आहे, त्या
बॉडीमध्ये सप्लाय येत असणार आहे. मग बॉडीला सप्लाय काय येत असेल तर बॉडीला काय स्पर्श करत असेल तर रनिंग वाइंडिंग बॉडीला शॉर्ट झालं असेल तर रनिंग वाइंडिंगमधलं बॉडीमध्ये करंट. तर अशा वेळेस बॉडीला हात लावल्यावर शॉक बसत असेल तर मग काय करायचं, मग अशा अर्थ टेस्टच्या सहाय्याने ते शोधायचं. रनिंग वाइंडिंग जर रनिंग वाइंडिंगमध्ये अर्थदोष असेल तर रनिंग वाइंडिंग बदलायचं, रिवाइंडिंग करायचं. स्टार्टिंग वाइंडिंगचं सुद्धा तसंच असेल तर स्टार्टिंग वाइंडिंगचं सुद्धा रिवाइंडिंग करायचं. फेज वायरसुद्धा काही वेळेस काय झालेली असती, फेज वायर जे आहे या फेज वायर, या फेज वायरमध्ये सुद्धा काय झालेलं असतं, या बॉडीला काय झालेले असतात, त्यांच्यामध्ये अर्थदोष झालेला असतो आणि आतील कंडक्टर बॉडीला चिकटलेला असतो. मग अशा वेळेस या काय करायचं, फेज वायर बदलायच्या. तर अशा पद्धतीनं हे तिसरा दोष आहे. आणि चौथा दोष आहे त्यामध्ये की फॅन फिरत असताना जास्त आवाज येतो. फॅन फिरत असताना जास्त आवाज येतो म्हणजे काय झालेलं असतं, तर याची शक्यतो काय झालेली असती, जोडणी म्हणजे पात्यांचा आवाज येतो किंवा पातं सैल झालेलं असलं तर त्याचा येतो. तर पातं घट्ट जोडायचं. पातं काय वेळेस काय होतं, ह्याला घासतं, संरक्षक जाळीला गारला घासतं. ती सुद्धा काय करायचं, जाळ्या वगैरे काय पाती व्यवस्थित बसवायची. बेरिंग खराब झालेलं असलं तर बेरिंगसुद्धा काय करायचं, व्यवस्थित काढून त्या ठिकाणी नवीन बेरिंग बसवायचं. गिअर जरी यातली गिअर जर तुटली असतील तरीसुद्धा फॅनचा काय तो आवाज येतो, ती सुद्धा काय करायचं, गिअर बदलायची. बॉडी जर सैल झाली असेल, मोटर बॉडी जर सैल झालेली असेल तर काय होतं की फॅनचा आवाज येतो. अशा वेळेस काय करायची, मोटरची बॉडीसुद्धा तुम्ही काय करू शकता, घट्ट पद्धतीने जोडायची. तर अशा पद्धतीने हे फॅनचे आपण दोषकारणीय उपाय बघितलेले आहेत. आता फॅनमध्ये जो रेग्युलेटर वापरला जातो त्याचे 3 प्रकार आहेत. हा रेग्युलेटर ह्या रेजिस्टिव्ह टाईप जो रेग्युलेटर आहे हा जुन्या पद्धतीचा बघा, एक बॉक्स असायचा आपल्या स्विच बोर्डवर आपण बसवायचो, त्या पद्धतीचा हा रेजिस्टिव्ह आहे. म्हणजे एक युरेका धातूपासून बनवलेला रेजिस्टन्सची तार काय केलेली असती, चिनी मातीच्या बॉबिनवर गुंडाळलेली असती आणि त्यातून अशी टोकं बाहेर काढलेली असतात. युरेका धातू तिची तार गुंडाळलेली असते चिनी मातीच्या एका नळीवर आणि त्यातून अशी टॅप बाहेर काढलेली असतात. फक्त ह्यानं काय, ह्या रेजिस्टर रेग्युलेटरनं काय होतं की जरी तुम्ही स्पीड कमी केलं म्हणजे तुमचा हा काय असणार आहे, इथं नॉब असणार आहे, परंतु हा संपूर्ण रेजिस्टन्स सर्किटमध्ये असल्यामुळे हा तापतो. त्यामुळं काय होतं, विद्युत ऊर्जा वाया जाते. जरी फॅन कमी गतीने फिरत असला तर हे तापत असल्यामुळं काय होतं की विद्युत ऊर्जा काय होती, वाया जाते. म्हणून आता याचा वापर कमी केला आहे. तर त्याच्यानंतर पुढचा दुसरा प्रकार आहे इंडक्टिव्ह टाईप, त्याला आपण डिमरसुद्धा म्हणतो. त्याच्याऐवजी इथं कॉईल असते, अशी कॉईल असते, तांब्याची कॉईल असते, कॉपर कॉईल असते आणि त्यातून टॅपिंग बाहेर काढलेले असतात. आणि त्याच पद्धतीनं काय केलं असतं, व्होल्टेज ड्रॉप वगैरे होत असतो आणि फॅनचं स्पीड कमी जास्त होत असतं. परंतु ही जास्त तापत नाही, थोडी तापते. हा रेग्युलेटर थोडा तापतो, इंडक्टिव्ह टाईप आहे तो. आणि तिसरा प्रकार आहे इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर. इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर म्हणजे काय केलेलं असतं, यामध्ये कपॅसिटर असतो, डायॅक, ट्रायॅक, SCR, रेजिस्टर असे जोडून हा रेग्युलेटर बनवलेला असतो. आणि हा रेग्युलेटरचा आता जनरली वापरला जातो. अगदी स्विचच्या आकाराचाच हा रेग्युलेटर असल्यामुळं हा दिसायला आकर्षक असतो, कमी जागा व्यापत असल्यामुळे या इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. तर अशा पद्धतीनं आपण आज विविध फॅनचे प्रकार, त्यांची रचना, कार्यपद्धती, त्याचे दोष कारणे उपाय, त्यात टेस्टिंग म्हणजेच विद्युत चाचण्या आणि रेग्युलेटरचे प्रकार यांची माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.